नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव, रमाकांत, राजशिर्के आणि आकाश हे सगळेजण मात्र वकिलांकडे आलेले असतात आणि वकील त्यांना सांगत असतात की हे बघा, ऑर्गेनिसचे आता हे जे रिपोर्ट आहे तर ते बघितल्यानंतर आता असं वाटतं की आपण तुमचे शेअर्स आहे तर ते सहजपणे सोडून घेऊ शकतो, पण त्यासाठी मात्र तुमच्याकडे फक्त 1च महिना आहे. त्यानंतर इकडे ईश्वरी आता नम्रताला म्हणते की हे बघ ताई, अगं मला वेगळंच टेन्शन आलेलं आहे. नम्रता विचारते की कसलं टेन्शन. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं हे बघ, आपण तुझ्या लग्नाबद्दल आईबाबांना सांगितलेलं नाही आणि जर त्यांना म्हणजे आईबाबांना बाहेरून कुठून दुसरीकडून कळाले तर मात्र, म्हणून नम्रता आणि ईश्वरी दोघींनाही टेन्शन येते. रमाकांत मात्र आता ह्या सौदामिनीला उत्तर देतो. सौदामिनीला म्हणतो की हे बघ, आता तुमचं जे काही डील आहे ते फक्त आमच्या सात्विक फॅशन या कंपनी सोबत आहे, त्यामुळे आता आम्ही आमचा सगळा काही कारभार इतर ब्रँड्समध्ये शिफ्ट करू शकतो आणि ही कंपनी आहे तर ती पूर्णपणे आता दिवाळखोर आहे असं डिक्लेअर करू शकतो, कारण आमच्याकडे 1 महिना बाकी आहे. 1 महिन्यात आम्ही इकडचं जग तिकडे करू शकतो. तेव्हा आता सौदामिनीला हे ऐकून धक्काच बसतो. अर्णव आणि आकाश रमाकांतचं हे बोलणं ऐकूनच घेत असतात. म्हणजे रमाकांतने बरोबर चाल लढून आता ह्या सौदामिनीला उत्तर दिलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.